तर तिथे आजूबाजूला खूप सारे इन्सिडेंट झालेले आहेत जिथे जे सोल जे बोलतात आत्मा वगैरे ते भटकतात वगैरे. तर काय काय झालं ते इन्सिडेंट्स? त्यामध्ये सुसाईड केसेस खूप आहेत ज्याला गावात वगैरे असतात, जे विहिरीत जाऊन उडी मारणारे किंवा असं तिथे मेलेले जे लोक आहेत. तर आजोबाचा मोठ्या भावाचा पूर्ण वेश धरून आजोबाने येऊन उठवलं. ते आजोबा कसं होतं की निघताना आहे ना डोक्यावरती म्हणजे माथ्यावरती असं विभूती लावून जायचं, कारण की आमच्या इथे लिंग आहेत त्याच्यामध्ये लावतात की वाचलंच असतो, कारण की तू भस्म घातलं होतं डोक्यावरती त्याच्यामुळे तू वाचलंय. पण त्या बायकांमध्ये त्या घरातल्या कुठल्याही सिनियर जे असतात म्हणजे जे ॲन्सिस्टर वारलेले असतात ते त्यांचा अंगात येतं. जर ते कळशी असतं ना ते कळशी पूर्ण डोक्यावरती सराउंडिंगमध्ये फिरते, पण स्ट्रेट कधी थांबत नाही. फिर तुम्ही ऑटोमॅटिक हां पूर्ण दुसऱ्या जगातून आलेले असतात ना, म्हणून रडणं वगैरे चालू होऊन जातो की ते मग शेवटी हे लोक अंदाज लावून विचारतात की तू तेच आहे का, असं एकदम आवाज यायला लागला धाकधक असं, ते जसं ते माळ्यावरती पळतात कोणतरी दर 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 दर. हां. ते आजी एक ते विहिरीत उडी मारून सुसाईड केलं होतं तशी वगैरे बोलले, आशीर्वाद दिले. पण इथे सीन काय आला की ते रिटर्न गेलेच नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडं आपले पाहुणे आलेले आहेत, म्हणजेच आपले सबस्क्रायबर आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? सुनील. बरं. काय करता सर सध्या तुम्ही? मी IT मध्ये इंजिनियर आहे. बरं. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? माझं मूळ गाव कर्नाटक आहे, पण आम्ही इथे एक माणगाव कोकणात सेटल्ड होतो आणि पुण्यामध्ये मी 2008 पासून आहे. म्हणजे आता पुण्यातलेच? हो. म्हणजे पुणेकर. हां. बरं. कसे कसे काय काय अनुभव घडले आणि ह्या अनुभवाची सुरुवात कधीपासून झाली तुमच्या आयुष्यामध्ये? हे माझे दोन्ही लहानपणीच्या स्टोरीज आहेत. तर आम्ही लहानपणी कसं शाळेचा सुट्टी असायचं 2 महिन्याची उन्हाळी सुट्टी, तेव्हा कर्नाटकला जायचो आजीकडे. तर हे दोन्ही स्टोरीज तिकडचेच आहेत. तर एक तर लहानपणी आम्ही जायचो तर पूर्ण फ्री असायचं, एकदम गाव छोटा होता आणि 1000 फॅमिलीचं गाव होतं ते. तर गावात कसं एकदम मोकळं असायचं, त्यामुळे फिरायला वगैरे मोकळं. तर वडील तिथेच पाठवायचे आणि ते पण कसं तिथे स्टोरी असा स्टार्ट होतो की कर्नाटकला मी एकदा गेलो की आजोबा वगैरे तिकडेच होते, मम्मीचे वडील होते ते. तर त्यांच्या फॅमिली मोठं आहे आणि पूर्ण वाड्यासारखं घर होतं. मोठं घर एकदम? मोठं घर एकदम, जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिली. तर त्याच्यामध्ये आम्ही लहानपणी रात्री बाहेर झोपायचो. तर त्याच्या आधी दिवसभर आम्ही पूर्ण खेळणार किंवा ते गाई वगैरे असतात ते चारायला वगैरे ते एरिया वाईज बनवलेलं होतं, त्यांच्यासोबत खेळायला वगैरे जायचो आणि रिटर्न आल्यावर मग घरी खेळणार, थोडं खाणार आणि बाहेर वगैरे परत संध्याकाळी खेळत यायचं. म्हणजे पूर्ण मजासाठी जायचो तिकडे, कारण की दुसरं काय टाईम तेच असायचं आणि बाहेर पण गाव कसं मोकळा होता, कुठल्याही गाडी वगैरे येणं जाणं नव्हतं तिकडे. तर जे काय असायचं ते पाऊल वाटेनेच जायला लागायचं गावात. तर ते स्टोरी असं स्टार्ट होतं की आजोबा आम्ही रात्री जेवण वगैरे करून बसलेलो बाहेर अंगणात वगैरे बसलेलो सगळेच. तर असं बोलता बोलता आजोबा आणि आजोबाचा भाऊ आजूबाजूला बसलेले. आमचं ते कसं नारळाचा बाग जास्त आहे कर्नाटकला, शिवमोगा म्हणून प्लेस आहे. तर तिकडे नारळाचा बाग आणि सुपारीचं झाड वगैरे जास्त असतात. तर त्यासाठी डायरेक्ट मोठे मोठे बाग असतात म्हणजे एकरवरती असतात ते. आणि त्याच्यामध्ये एक तलाव खोदलेले असतात ज्यामध्ये पाणी साठा होतं पावसाळ्यात आणि तेच पाणी वापरलं जातात नारळाच्या बागेसाठी वगैरे. तर आजोबाचा मोठा भाऊ जे होते त्यांनी सगळ्या रात्री झोपायच्या आधी आजोबांना सांगितलं होतं की आपण एक काम करूया, सकाळी रात्रीचा 10-11 नंतर वगैरे पाणी झाडांना टाकायला जाऊया म्हणून. तर असं स्टार्ट झालं स्टोरी. तर ते गावाचं बाहेरच आमचं घर आहे, ऑलमोस्ट बाहेर आहे आणि तिकडनं एक 4 ते 5 किलोमीटर पुढे आमच्या बाग आहे. तर तिथे आजूबाजूला खूप सारे इन्सिडेंट झालेले आहेत जिथे जे सोल जे बोलतात आत्मा वगैरे ते भटकतात वगैरे. तर काय काय झालं ते इन्सिडेंट्स असं होतं की पहिले काय काय इन्सिडेंट झाले त्यामध्ये सुसाईड केसेस खूप आहेत ज्याला गावात वगैरे असतात, जे विहिरीत जाऊन उडी मारणारे किंवा असं तिथे मेलेले जे लोक आहेत ते लोकांचा आत्मा तिथे अजून भटकतात. आणि ते गाव कसं आहे, गावाचं बाहेर अख्खा गावातले जेवढे बाग किंवा जे हे आहेत फॉरेस्ट एरिया पण खूप आहे तिकडे, हिरण आणि हे सगळे मोर वगैरे ते कॉमनच आहेत. तर ते लांब प्लेसेस म्हणजे नाही म्हटलं तरी एक 300-400 एकरचं ते एरिया आहे, ते पूर्ण शेती आणि बागेचं जागा आहे आणि तिकडे जाणं प्रॉपर जंगल एरिया. आणि तिकडे जाताना कसं होतं की अधूनमधून एक तुम्ही बागेत जरी गेलात तर तिथं मग तुम्ही एक कुठलं तरी स्टोरी सापडणारच की इथं कोणतरी वारलेत. तर आम्ही लहानपणी पण जेव्हा वॉकला वगैरे जायचो किंवा शेतीत आम्ही दिवसात जायचो तेव्हा आम्हाला आमचे जे चुलत भाऊ वगैरे होते, मावशीचे मुलं वगैरे, ते सांगायचे की इथे असं झालेलं आहे. तर आम्हाला माहिती होतं की स्टोरीज खूप आहेत तिकडे. तर त्याच म्हणजे कमिंग बॅक टू पहिला आपला जो पॉईंट होता, तर तिकडे आजोबांना सांगितलं होतं आजोबाच्या भावानी की आपल्याला रात्री जाऊन पाणी टाकायचं, कारण की तिथे कसं
दिवसात हे असतो आणि ते मॅन्युअली आपल्याला टाकणं, पाणी ओढून पाणी झाडांना टाकायला लागायचं. तर असं सुरुवात झालं की ते जेव्हा आजोबांना सांगितलं होतं की थोडं 2-3 तास झोपून घे, आपण 12 नंतर वगैरे जाऊया म्हणून. आणि आजोबाचे भाऊ जे होते ते घराच्या आतमध्ये झोपायचे आणि आम्ही सगळे बाहेर झोपायचो. तर आजोबा जे झोपले होते म्हणजे त्यांनी नेमकी काय आलं 12 वाजता, 12च्या अराऊंड वगैरे जो भूत जवळच राहायचं म्हणजे ते भटकायचं, तर त्यांनी हे ऐकलेलं होतं. तर आजोबाच्या मोठ्या भावाचा पूर्ण वेश धरून आजोबाने येऊन उठवलं आणि बोललं की चल जायचं आपल्याला. मोठ्या भावाच्या रूपामध्ये आलं आणि आल्यानंतर उठवलं, बोलले की आपल्याला जायचं आता चल म्हणून. तर हे गेले आतमध्ये, तोंड वगैरे धुतले. रिटर्न येताना त्यांनी आजोबाच्या मोठ्या भावाला बघितलं नाही रूममध्ये. त्यांना वाटलं बाहेरच असतील, मग ते निघून बाहेर आल्यावर मग ते तसं त्यांच्यासोबत गेले बागेत आणि पाणी ओढून टाकायला लागले विहिरीतलं. ते ह्याच्यानी ओढायचं, रस्सीनी बांधून ते तलावामध्ये. तर ओढून बाहेर एक हे बनवलेलं असतं, तर लेनसारखं बनवलेलं असतं, त्यामध्ये पाणी टाकायचो. आणि ते मी पण लहानपणी केलेलं आहे. तर आम्हाला पण लहानपणी पूर्ण ते विहीर संपवण्यासाठी, तलाव पूर्ण संपूपर्यंत आम्ही पाणी काढलेलं आहे. तर हे गेलेत 4 तासपर्यंत नुसतं पाणी काढत बसलेत. आणि जो भूत होता ते आजोबा कसं होतं की निघताना आहे ना डोक्यावरती म्हणजे माथेवरती असं विभूती लावून जायचे, कारण की आमच्या इथे लिंग आहेत त्याच्यामध्ये लावतात. तर त्यांनी लावून कुंकुम लावून निघाले होते. तर ते भूताला ते भीती वाटतो, ते डायरेक्ट टच करता येत नाही. आणि त्याचा भूताकडे एकच पावर होतं की ते पाणी मारून ते क्लीन करायचं. तर ते पाणी फेकताना डोक्यावरती नुसतं फेकायचं. पण ते लकी असं होतं की जेवढं ते पाणी टाकलं ना डोक्यावरती, तर ते अजून हे स्ट्रॉंग होत गेलं, म्हणजे जे आपण जेलसारखं बोलतो तसं चिपकत गेलं आहे आणि त्यामुळे ते निघत नव्हतं. तो भस्म असा त्यानंतर मग सकाळी काहीतरी 4 ते 5 वाजायला आले, तरी टाकतायत, तरी हे थकले आजोबा आणि बोलतात की आपण जाऊया. तरी ते बोलतात की नाही अजून थोडंसं राहील, टाकूया. असे करत 5पर्यंत तर चालूच होतं. आणि त्याच्यात काय आलं की जे आजोबाचे भाऊ होते ते उठले आणि ते घरात शोधले सगळे तिकडे इकडे, कुठे सापडे ना. मग शेवटी ते निघाले आणि ते गेले शेतीत, बागेत गेले. आणि जसं बागेजवळ पोहोचत होते तेव्हा भूताला समजलं की हा माणूस म्हणजे जो रिअल माणूस आहे तो येतो. तर भूतानी काय केलं, डायरेक्ट ते तलावामध्ये उडी मारायच्या आधी आजोबांना सांगितलं की वाचलंस आज तू, कारण की तू जे भस्म घातलं होतंस डोक्यावरती त्याच्यामुळे तू वाचलंस, नाहीतर आज तुझा दिवस शेवटचा असतं. बापरे. मग हे असा पहिला स्टोरी होता. मग ते दिसायला वगैरे कसं होतं का तुमच्या आजोबांसारखंच, ते जे आजोबांचे भाऊ होते त्यांच्यासारखंच होते? वयस्कर होते. मध्ये काय वेगळे चेंजेस दिसले नाही का तुमच्या आजोबांना? नाही, नॉर्मल एकदम कपडे वगैरे. आणि एकतर अंदर खूप असायचं. 89-92च्या नंतरचं स्टोरी, म्हणजे तेव्हा ते आपले हे जे बल्ब यायचे ते निऑनचे बल्ब वगैरे, त्या काळी एवढं अंदर काही समजतच नव्हतं. त्याच्यामुळे ते त्यांना समजलंच नाही आणि नंतर घाबरले ते. तसं ते आजोबाचा भाऊ पण पोहोचले, ते विचारायला लागले की काय झालं वगैरे. सांगितलं असं झालं होतं आणि एवढं पाणी पण झालं, पण वाचलो आज म्हणून. मग ते घरी आले. मग घरी आल्यानंतर काय त्रास वगैरे झाला का त्यांना? त्रास 1-2-3 दिवस होतं की घाबरले होते आणि ताप वगैरे थोडासा होता. 3-4 दिवसानंतर पण नॉर्मल होऊन गेले ते. अच्छा. ह्याच्यानंतरची दुसरी कुठली स्टोरी आहे? दुसरी स्टोरी असं आहे की आमचे ते जेव्हा पण लग्न वगैरे होतात, म्हणजे आजीच्या गावातच आहे, तर मी नॉर्मली गावात तिकडेच. तर उन्हाळ्यात तिकडे लग्न जास्त असतात नॉर्मली, सगळे ते पाऊस नसतो म्हणून. आणि त्या टायमिंगला लग्नामध्ये कसं असतं, काही कार्य वगैरे असतात लग्नाच्या आदल्या दिवशी. त्याच्यामध्ये एक असं कार्य आहे ज्यामध्ये गावाच्या बाहेर एक हनुमान मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच एक विहीर जे ह्याच्यासाठी असतो, गावासाठी बनवलेला असतो. त्या विहिरीचं पाणी आणण्यासाठी घरातले ज्यांच्या घरात लग्न आहे ते आणि आजूबाजूचे 4-5 बायका असतात, ते कळशी घेऊन जातात. आणि असं आहे की ते जे विहीर आहे ते आत्तापर्यंत 12 महिने कधीच ते सुकत नाही, असं पाणी तिथे तुंबलेलं असतं. एकच विहीर आहेत का ते? एकच विहीर. बाकीचं आहेत पण खूप लिमिटेड आहे आणि आता तर यूज पण होत नाही, कारण की ते बोरवेल वगैरे झालेत. तर त्या विहिरीतनं पाणी आणायचं असतो. रात्रीचा 7:30-8 वाजता वगैरे चालू होतं ते. तिकडे जातात, पूजा वगैरे करतात त्या विहिरीचा आणि फूल वगैरे टाकून मग तिकडचा जो मंदिराच्या भटजी पण असतात ते येऊन पण पूजा करतात. आणि ते पूजा करून ह्यांचा आजूबाजूचे जे मुलं वगैरे असतात त्यांना पण बसवतात, त्यांच्याकडे काहीतरी कार्य वगैरे करून घेतात. सगळे बायकांवरती कळस डोक्यावरती ठेवून पाठवतात. ज्यांच्या घरात लग्न आहे तिथपर्यंत जायचं असतं. एक 100-200 मीटर जेव्हा घराच्यापासून लांब असतील ते बायका,
त्यानंतर त्यांच्यामध्ये एका कुठल्या तरी बायकामध्ये, ते रँडम असतो, सगळं फिक्स नसतो, पण त्या बायकांमध्ये त्या घरातला कुठलाही सिनियर जे असतात, म्हणजे जे ॲन्सिस्टर वारलेले असतात, ते त्यांच्या अंगात येतो म्हणजे आम्हाला कसं समजतो, जर ते कळशी असतं ना, ते कळशी पूर्ण डोक्यावरती सराउंडिंगमध्ये फिरते, पण स्ट्रेट कधी थांबत नाही, फिरते म्हणजे ऑटोमॅटिक. हां पूर्ण, आणि त्यातलं एक थेंब पाणी पडत नाही खाली. तर पाणी ते पडत नाही, आणि वरून कसं घरात जवळ जसं पोहोचतात तेव्हा त्यांचे डोळे वगैरे बंद होऊन जातात, आणि फक्त बरोबर त्यांनाच समजतं की ते कुठे चालले आणि कुठे जाऊन थांबायचे. थांबल्याच मग घरातले जे मोठे लोक असतात ते लोक येऊन भेटतात त्यांना आणि बोलतात की कोण आहे, कशासाठी आली आहे, आणि नंतर मग समोर येऊन पूजा वगैरे करतात त्यांचे. तर ते थांबतात, आणि घरातले जे पण मुलं वगैरे असतात, ते आम्ही पण लहान होतो तेव्हा, तर एकदम कंपाऊंडच्या इथे वगैरे लांबून घाबरूनच थांबून जायचो आम्ही. तर ते बघायचो आम्ही की ते कळस कसं फिरतो आहे वगैरे, आणि त्यानंतर घाबरून लपूनच बसायचो किंवा लांबूनच बघत राहायचो. तर एकदा असंच बाजूला झालं होतं की आजोबांचे ते हे काका होते, ते आलेले किंवा मित्र, आणि असंच कोण ना कोणतरी येऊन क्लिअर बोलतात ते की त्यांचं नाव वगैरे सांगतात की मी. काय झालं एक्झॅक्टली, कसं काय झालं? तर ते जेव्हा घरात जवळ पोचतात तेव्हा पूजा वगैरे करतात, बायकांचा पाय वगैरे धुत. कोण पूजा करतात? घरातले जे बाकीचे असतात, म्हणजे जे लोक असतात जे जमलेले, ते लोक पूजा करून कळस वगैरे उतरवतात, पण ज्याच्या डोक्यावरती राहिलेला असतो ना ते चालूच असतो, ते बाकीचे निघून जातात, मग साईडला होऊन जातात. हे ज्यांच्यावरती शेवटचं राहिलेलं आहे त्यांना विचारायला लागतात की कोण आहे तू, कशासाठी आलं वगैरे. काय करतात तरी की रडतात, म्हणजे ते दुसऱ्या जगातून आलेले असतात ना, म्हणून रडणं वगैरे चालू होऊन जातो की ते. मग शेवटी हे लोक अंदाज लावून विचारतात की तू तेच आहे का, मग ते बोलल्यावर मग ते सांगतात की हा मीच आहे, आणि कशासाठी आले वगैरे सांगतात. त्यांचा एवढंच इच्छा असतो की ज्यांचं लग्न चाललं आहे त्यांना येऊन आशीर्वाद द्यायचा आणि त्यांना भेटून जायचं किंवा बोलून जायचं, की त्यांच्याशी काही शेवटच्या इच्छा वगैरे असेल ते बोलून जातात ते. तर अशा स्टोरीमध्ये एक असा स्टोरी होता की म्हणजे बाजूलाच आमच्या इथे ते माझे चुलत हे मावशी आहे, त्यांचं भाऊ होतं, म्हणजे चुलत मामाच बोलू शकतो. तर त्यांचं लग्न होतं, छोटे होते ते एकदम, आणि हे 95-96 अराउंडचं वगैरे स्टोरी असेल. लग्न वगैरे झालेलं म्हणजे ठरलेलं होतं, सगळे गावातून म्हणजे बाहेरच्या गावातून जे लोक आलेले असतात म्हणजे ह्यांचं लग्न ज्यांचं असतं, तर ते कार्य वगैरे चालू झालं. ते जसं मी बोललो होतो ते देवकार्य बोलतात त्याला. त्यानंतर ते घरातले 4 बायका वगैरे गेले आणि पाणी वगैरे पूजा वगैरे करून आणले. तर घरासमोर थांबले, आम्ही बघत बसलेलो. तर आम्हाला माहिती होतं की त्यांचं इथे एक आजी नॉर्मली तेच एक वारले होते त्या टायमिंगला, बाकी सगळे एक नॉर्मल छोटा फॅमिली होतं ते. तर आम्हाला डाऊट पण होता, चान्सेस जास्त होते की तेच येतील. ते आजी एक ते विहिरीत उडी मारून सुसाईड केलं होतं ते लहान. तर आम्हाला माहिती होतं की ते तिकडे असतात म्हणून. आम्ही बाहेर पार्टीमध्ये पण जात नाही, घराचं पार्टीच त्यांचं विहीर लागून आहे, म्हणून आम्ही पण घाबरतो तिकडे जायला. तर जसं आम्हाला माहिती होतं की तेच येणार आहेत, तर तसंच झालं की ते आले, बोलले वगैरे त्यांच्याशी, ते जे वधूवर वगैरे असतात त्यांच्याशी वगैरे बोलले, आशीर्वाद दिले. पण इथे सीन काय आला की ते रिटर्न गेलेच नाही, आणि घरात तो काय कसे आले ते आणि कसे काय अंगात जसं येतात त्यानंतर येऊन बोलतात. काय बोलले ते बोलले की मी खूप दिवसानंतर म्हणजे बाहेरच होतो, विहिरीचा इथंच राहायचं वगैरे, आणि विहिरीतनं ते तुमच्या घरात काय चाललं होतं बघायचं वगैरे, पण आता मला एकदा ह्यांना दोघांना भेटून जायचं होतं वगैरे. नवरा बायको? हां, म्हणजे ते नात आणि नातचं बायको वगैरे, त्यांना बघून जायचं होतं म्हणून सांगितलं वगैरे. तर ते बोलल्यानंतर पूजा वगैरे केली. थोड्या वेळात नंतर हे ज्यांच्या अंगावरती आलेले असतात ना ते बसून जातात एकदम. हां, म्हणजे त्यांना समजतच नाही की काय चाललं आणि काय नाही. तर त्यानंतर ते हे केले, ते गेले निघून, आणि हे लोकांना बसवलं साईडला आणि पाणी दिलं त्यांना पिण्यासाठी वगैरे. मग नंतर वगैरे नॉर्मल आपलं कार्य वगैरे चालू झालं, म्हणजे बाकीचे पुढचं जे कार्य असतं हळद वगैरे ते झालं. आणि ह्यांच्या घरात कसं ते वरती माळं जे लावलेले असतात ते आंबे वगैरे पिकवण्यासाठी वगैरे असतात, किंवा गवत वगैरे ते गावात असतात घरचं असं वाड्यासारखं. तर तिथे राहायचं, तिथे सगळे साफसफाई वगैरे करून जे बाहेरून पाहुणे आले होते त्यांना झोपण्यासाठी सगळे चटाई वगैरे हे केले होते. तर रात्री जेवण वगैरे झालं सगळ्यांचं, आणि सगळे लोक जाऊन वरती झोपून गेले. तर नॉर्मली गप्पा वगैरे चालू होता थोड्या वेळ, 11-12 वाजेपर्यंत चालू होतं. नंतर मग काय आलं, 2-3 वाजता वगैरे असं एकदम आवाज यायला लागला, धाकधाक असं, ते जसं ते माळ्यावरती पळतात कोणतरी, दर. हां, तसं जोरात आवाज यायला लागला.
आणि हे जे लोक होते त्यांच्या अंगावरती असं कोणाचं पाय पडल्यासारखं वाटत होतं. तर ते घाबरून गेले आणि जोरात किंचाळायला लागले. तर आम्ही पण बाजूचंच घर होतं, आमच्या खिडकीमधनं दिसायचं त्यांचा माळ वगैरे. तर ते दिसलं खिडकीमधनं आणि लाईट लावलं होतं, त्यामुळे ते पळताना वगैरे दिसले, म्हणजे ते उठून किंचाळताना वगैरे दिसले. तर ते सगळे कसं खाली पळून आले आणि आम्ही पण बाहेर निघालो, बघितलं की काय झालं आहे काय नाही वगैरे. तर त्याच्यानंतर मग शेवटी ते खाली जसं उतरत होते तेव्हा मग बाहेरचे त्यांच्या घरातले पण बाहेर येऊन, ते अंगण होतं बाहेर, तिथे येऊन थांबले सगळे. मग तेव्हा विचारायला की काय झालं होतं. तर त्यांचं सांगणं असं होतं की नाही, ते जे आले होते तसंच कोणतरी वाटत होता, आवाज पण येत होता आणि पूर्ण अंगावरती आमचं ते पळत होते नुसतं. त्यामुळे एकदम काय लोकांना हाताला वगैरे लागल्यासारखं पण वाटत होतं, दुखत होतं हातपाय वगैरे. तर ते एक स्टोरी असं होतं. अच्छा, मग त्याच्यात ते अजूनपर्यंत चालूच आहे का तुमची? हां, आता रिसेंटली पण असंच एक हे काकांचंच मुलाचं मोठा मुलगा आहे, म्हणजे आत्ता माझ्यापेक्षा एक 7-8 वर्षात छोटा असेल, तर आत्ताच रिसेंटली लग्न झालं त्याचं. तर त्याच्या याच्यामध्ये पण आजी आली होती, म्हणजे आम्ही त्यांना पण बघितलेलं आहे, म्हणजे ते जिवंत होते तेव्हा बघितलेलं आहे. तर ते पण आत्ता रिसेंटली मला वाटतं 2-3 वर्ष आधी आम्ही गेलो पण होतो लग्नाला. ते पण सेम सीन होतं की गेलो आम्ही, बसलेलो होतो बाहेर लग्नाच्या टायमिंगला, त्या आदल्या दिवशी त्या देवाकार्याला थांबलो होतो. तर जेव्हा त्यांच्या अंगात आलं तर ते काहीच बोलत नव्हते, नुसतं रडत होते आणि रडत एवढं जोरात होते की ते समजलं की हेच आहेत. आणि आत जाऊन बसवलं त्यांना, तर कोपऱ्यात जाऊन बसले. बसून मग विचारले की आजीचं नाव विचारले की तूच आहेस का, तर ते बोलले हां. मग त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं असं की काय झालं, कशासाठी गेली वगैरे. मग ते मुलांना वगैरे बोलवले आणि वधू ज्यांचं लग्न होतं त्या दोघांना बोलवून त्यांच्याशी थोडा वेळ बोलले आणि परत निघून गेले. अच्छा, म्हणजे त्रास वगैरे काय देत नाहीत? त्रास नाही देत, फक्त हे जी आजी होती ना, ह्यांचं आम्हाला आधीपासून माहिती होती आली तर त्रास देणार आणि ते तसंच झालं. बाकी आत्तापर्यंत जेवढे बघितले लग्नात वगैरे ते कधीच काही असं. त्याच्यानंतर परत काय फॅमिली त्रास झाला का? ते अजून येऊन जाऊन वगैरे असतं त्यांचं ते, म्हणजे ते एरिया असं आहे ना, त्यांचं घर असं गावाचं बाहेर आहे आणि त्याचं पाठी जंगल जसं बोललो तर ते शेवटलंच विहीर आहे. त्याच्यामुळे ते आजूबाजूला रात्री कोण लोक. मग त्याच्यावर सोल्युशन काहीच नाही का आत्तापर्यंत? नाही, किंवा नाही कुठल्या माणसाला जर माहिती वगैरे ह्यातले डिटेल्स वगैरे? नाही, मी जसं आता आजीच्या गावात जसं बोललो ना, एवढे सारे स्टोरीज आहेत, पण तिकडचं लोक आहे ना ॲडॉप्ट झालेत त्या सीन, म्हणजे नेचर. हां, कारण की ते ॲडॉप्ट केल्यात त्या गोष्टी की बाबा यूज टू झाल्यात त्या आता. कारण की जसं माझा भाऊ पण होता, तो पण एकदा असंच ट्रॅक्टर घेऊन एका गावात चालला होता, तेव्हा पण त्याला दिसलेला. पण त्याच्यामध्ये कसं होतं की त्याला मी पण विचारलं की तू असं बिंदास तुम्ही लोक कसं राहू शकता. आणि मी स्वतः पण अख्खा 4-5 स्टेटमध्ये मी फिरलो आहे, कुठल्या जंगलात वगैरे, पण मी तिथे घाबरत नाही. आजीच्या गावात गेलो की 6च्या नंतर मी बाहेर पडतच नाही, एवढं भीती वाटतं तिकडे. तर ह्याला पण विचारलं की तुम्ही राहता कसं, ते बोलतं की ते काहीच नाही, ते एक जसं जगात देव असतो तसं ते पण आहेत. तर त्यांचा जेव्हा वेळ आहे तेव्हा निघून जातील, नसेल तर ते राहतील, ते देवाचं काम आहे ते बघायचं. पण आपलं काम आहे की आपण आपल्या हिशोबाने राहायचं. त्यांना जर आपण त्रास जर दिला तर आपल्याला ते त्रास देतील. म्हणून ते एक नेचरचं जे इकोसिस्टम बोलतात त्याच्यामध्ये ते ॲडॉप्ट झालेत. तर ते दिसतात वगैरे, तर थोडं काय घाबरणारे असतात, घाबरून मग त्यांना ताप वगैरे चढतो आठवडाभर, पण नॉर्मल होऊन जातात. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले अनुभव आहेत का तुमच्याकडे? तर हे मी माझं 10वीचे एक्झाम्स वगैरे संपलेले होते. मी माणगावचं जसं बोललो, तर त्या टायमिंगला मी गावाला गेलो कोकणात. तर माणगाव म्हणून प्लेस आहे, माणगावपासून 10 किलोमीटर आणि तिकडेच काहीतरी इंदापूर किलोमीटर पुढे एक नाही म्हटलं तर एक 10-12 एकरचं जागा आहे, जिथे जैन मंदिरचं कन्स्ट्रक्शनचं स्टार्ट होणार होतं. म्हणजे ते भूमिपूजा वगैरे करून ठेवले होते आणि बोरवेलसाठी पण माझ्या वडिलांचा बोरवेलचा बिझनेस आहे. तर बोरवेलच्या बिझनेसमध्ये त्यांना ते पॉईंट भेटलं होतं जिथे बोरवेल पाणी लागलं. तर ते नारळाचं पाणीत वगैरे शोधतात, नारळ शोधून वगैरे पाणी शोधून दिलं, नारळ गोल वगैरे फिरवून. तर ते एक कोपऱ्याचं स्पॉट होतं, तिकडे त्यांना ते पाणी वगैरे सापडलेलं होतं, पाणीचं जे पॉईंट होतं. बोरिंग गाडी नेला, मी पहिल्या दिवशी गेलो त्यांच्यासोबत, म्हणजे मला पण माझं सुट्टीच होतं म्हणून लेबरसोबत वगैरे आम्ही गेलो. लेबरसोबत घेऊन मग बसलेलो तिकडे. तर पॉईंट वगैरे फायनल जेव्हा झालं तेव्हा लोक काय करतात, लेबर म्हणजे जिथपर्यंत फायनल नाही होत आजूबाजूला जाऊन वगैरे फ्रेश होतात. तर बाजूला कालवा वगैरे होतं ते डॅमचं, तिकडे आंघोळ वगैरे करून मग आम्ही रिटर्न पॉईंटला आलो. बोरवेल स्टार्ट केलं तर गाडी स्टार्टच होत नव्हतं आणि जे मध्ये जे इंजिन असतं त्याला कॉम्प्रेसर बोलतात. ते नाही म्हटलं तरी आत्ता जरी घ्यायला गेलो तरी 15-20 लाख रुपयाच्या खाली कमी रेट नाही आहे. तर ते गाडीचं जे कॉम्प्रेसर एकदम नवीन गाडीचं होतं, ते जसं स्टार्ट करायचं ना तर ते एकतर स्टार्ट होत नव्हता आणि झालं तर जे एक्झॉस्टमधनं जे धूर येतो ते नॉर्मल एकदम नलमध्ये असतो, म्हणजे ब्लॅकिश कलरमध्ये येतो पण खूप कमी असतो.
पण त्या दिवशी एकदम दुधासारखं ते दूर वाईट म्हणजे इंजिन खराब. हां, तर ते कोणालाच समजत नव्हतं. मग थांबलो आम्ही, पुण्यावरनं इंजिनियरला बोलवलं, रिपेअर वगैरे म्हणजे ते येऊपर्यंत थांबायलाच लागलं. तरी जे लोकल इंजिनियर्स होते ते काढून वगैरे स्पेअर पार्ट्स वगैरे चेक करत होते. कुठेही त्यांना कुठलाही इश्यूज वगैरे सापडत नव्हतं. तर आम्ही खाली वगैरे खेळायचो, पण आजूबाजूला ते तिथे पण हे बाग वगैरे असायचा, तिकडे फिरायला वगैरे जायचो. जेवण वगैरे तिकडेच असायचं बोरवेलमध्ये. ते जेवण वगैरे केलं आणि मग परत बोरवेलमध्ये येऊन बसलो. तर तिकडे कसं आलं की जे इंजिन होतं त्याचं तर काम चालूच राहिलं आणि आम्हाला समजलं की हे लगेच होणारातलं नाही आहे. तर तिकडे आम्हाला गाडी आणि एकतर गाडी कसा एकदा सेट केला तर पॉईंट काढल्याशिवाय आम्हाला बाहेर काढता येत नाही. तर त्याच्यामुळे तिकडेच स्टेचं वगैरे पण आमचं झालं आणि बाजूलाच एक जुनं हॉटेल होतं ते खराब झालेलं होतं. मग तिकडे पण कधी कधी जाऊन बसायचो. मग रात्रीचा इश्यू असं झालं की आमचं जे बोरवेलचं जो पंप हे होतं गाडी, त्यामध्ये जो इंजिन पुढचा जो हे असतो ड्रायव्हरचा जो केबिन असतो ना, तिथे आम्ही एक राघवेंद्र स्वामीचा फोटो होतो. म्हणजे ते आमचं आम्ही मानतो जास्त त्यांना. ते मंत्रालय म्हणून आंध्राला फोटो हे गुरुजी आहेत, त्यांचा फोटो लावलेला होता. मग आम्ही सगळे जाऊन तिथे झोपलेलो होतो. आणि त्याच्यामुळे काय आलं की आम्हाला कुठलंही असं काही हे नाही जाणवलं की भीती वगैरे काही वाटलं नाही. नॉर्मल झोपून गेलो. आजूबाजूला जे खाली बाहेर जे लेबर झोपले होते, तर लेबर एकतर वरती झोपलेले होते आणि एकतर खाली. त्यांच्यावरती एवढे एवढे मोठे दगड पडल्यासारखा जाणवलं त्यांना आणि एवढं जोरात जाणवलं की वरून पडायचं ते आणि लागायचं पण काय काय लोकांना. पण जेव्हा ते माणूस किंवा ते लेबर जे दगड शोधायला जायचे, कुठे एकही दगड सापडत नव्हतं. मग अचानक ते अंधार होता का? पण अंधारामुळे दिसत नसतील असं पण झालं असं ना, दगडी असू शकतो. पण तिथे आजूबाजूला कुठलं गाव नव्हतं. म्हणजे ते एकदम आउटरेज बोलू शकतो ना की इंदापूरचं मेन गाव आहे, तिथून 3 किलोमीटर पुढे. तर तिकडे कुठलंच गाव नव्हतं. एक फक्त आम्ही जेवढं बघितलं होतं, एक छोटंसं एक जो हॉटेल बंद पडलेलं होतं आणि त्याच्यासमोर एक किराणाचं दुकान. ते पण संध्याकाळी 5 वाजले की बंद करून निघून जायचे, कारण की कस्टमर कुठलं येत नव्हते तेव्हा. त्याच्यामुळे ते लोक आम्हाला काही समजलंच नाही. हे लोक काय केले, घाबरले, उठून मग ते जे हॉटेल जो बोललो बंद होता तिकडे जाऊन ते झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन आम्हाला उठवलं की असं असं झालं होतं. तर मग पप्पा पण आले की काय झालेलं वगैरे. तर ते बोलले की असं इश्यू, म्हणजे भीती वाटत होतं. मग हे लोक असले 2-3 लेबरनी सकाळी जसं किराणावाल्याकडे गेले होते ते काहीतरी सामान वगैरे घ्यायला, तेव्हा विचारले किराणावाल्याला की ते नक्की झालं काय, की असं काय वाटलं आम्हाला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथे एक नॉर्थ साईडचा एक सायको होता, तो असंच काहीतरी फुल येडा होता तो. म्हणजे ट्रेनमधनं जे पळून येतात तसा तो माणूस होता. तो तिकडे सुसाईड करून मेला होता त्या स्पॉटवर. अच्छा. त्याच्यामुळे ते खूप लोकांना त्रास दिला ते म्हणे. तर ह्याच्यामुळे आम्ही आमचं गाडी त्यानंतर मला तर पप्पांनी रिटर्न नेले जसं इन्सिडेंट नाही ऐकले. आणि त्याच्यानंतर काय झालं की नाही म्हटलं तरी 10 दिवस तिकडे गाडी स्टक झालं होतं ते रिपेअर व्हायला आणि रिपेअर होऊन बोर कंप्लीट करण्यासाठी. ते स्पॉट पण आम्ही कॅन्सल केलं, दुसऱ्याकडे ठिकाणी हलवलं, तिकडनं ऑपोजिट साईडला. तिकडे बोरवेल वगैरे मारून मग पाणी वगैरे भेटलं तिथे, ते कंप्लीट करून पॉईंट मग निघालो साईटवरनं. तर त्या इन्सिडेंटमध्ये नाही म्हटलं तरी आमचं 3 ते 4 लाख रुपये तरी लॉसमध्ये गेलं होतं ते. बापरे. आणि ती कधीची गोष्ट आहे? हे 2003चं वगैरे. त्यानंतर मग मंदिर वगैरे बनलं तिथे. त्यावेळेस 2-3 लाख रुपये म्हणजे आताचे खूपच. हां, बरोबर. एक फक्त क्रँक त्या टायमिंगला 2.5 लाख रुपयाला यायचं, जे पूर्ण इंजिनला फिरवत होते, कॉम्प्रेसरला. क्रँकशाफ्टर. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव. त्यांनी कर्नाटकमधलेही सांगितले आणि कोकणातलेही सांगितले. तर दोन्हीपैकी तुम्हाला कुठले अनुभव आवडले हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अजून जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर तेही आम्हाला कमेंटवर द्या. तर आता इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.